स्पीड करा प्लीज. 3 षटकांकरता तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, याची आपण नोंद घ्या. 4 षटकांकरता 20 मिनिटं आहेत, पण 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणे गरजेचं आहे. तर कालिका माता कारभार संघाचे खेळाडू क्षेत्ररक्षण त्वरित आपण लावून घ्या. बघा सर्व संघांना सूचना आहेत, 3 वाजलेले आहेत. अगदीच आजचं शेड्यूल आपलं खूप उशिराने सुरू झाले, त्याकरता सर्व संघांचं कोऑपरेशन आम्हाला खूप गरजेचं आहे. त्याकरता ज्या मी सूचना करतोय त्या सूचनांचं आपण प्लीज पालन करा. पोगाव संघ फलंदाज पाठवा प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज पोगाव संघ. पोगाव संघाला आता मात्र जर आपण पाहिलं जो पहिला विजय नोंदवायचा आहे आणि तो विजय नोंदवण्याकरता आता मात्र एक चांगली ही सत्व परीक्षा इथून मात्र आहे प्रत्येक खेळाडूची. कारण की कारभार संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांची क्वालिफिकेशन ही मात्र जर आपण पाहिली तर निश्चित होईल. पण पोगाव संघ अस्तित्वाची झुंज देण्याकरता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. षटक संपलं की पंच आपण वॉर्न करत राहा, कारण की सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून. जोशी साहेब आमच्या समवेत आहेत, वारंवार सूचित करतायत. जो चेंडू आपण नाणेफेक झाल्यानंतर निवड केला होता तोच चेंडू तुम्हाला देण्यात आलेला आहे. फलंदाज महेशजी वारे यांना आपण पाहू शकता. सामन्याला सुरुवात करा, वेळ दौडू नका. बालाराम, गोलंदाज उमेश बॉलिंग मार्क वरती सज्ज. 2:32 मिनिटं झालेली आहेत. पंच आपण या सूचनेकडे लक्ष द्या, सामन्याला त्वरित सुरुवात करा. चला स्पीडअप करा प्लीज. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, 1 धाव जोडली जाईल. मॅच इज ऑन टू द बिगिन. 1 धाव अकाउंट ओपन होताना आपण पाहतो. फलंदाज बालाराम यांचं एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू मात्र आदळतोय आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल हाताळला गेलाय. महेशजी वारे यांच्याकरता गोलंदाज उमेशाच्या माध्यमातून दोन्ही संघ एक कसोशीने प्रयत्न करतायत. येणारी वेळ इथून मात्र जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय डाऊन द ग्राउंड. इथून मात्र चेंडू पकडला गेलाय. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये 1 धाव जोडली गेलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचताना ती मात्र 2 या अंकावरती आपण पाहतोय. ॲज पर द क्रिकेट रूल जर आपण पाहिलं तर जेव्हा चेंडू ड्राईव्ह केला जातो तेव्हा मात्र तुमचा सेफ शॉट कोणत्या पद्धतीने ओळखला जातो, जेव्हा तुम्ही चेंडू काही वेळ हवेत खेळता आणि डाऊन द ग्राउंड चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होतो तेव्हा मात्र तो एक सेफ शॉट म्हणून गणला जातो. तोच फटका खेळण्याकरता तुमच्याकडे संयम आणि तुमची नजाकत महत्वाची आहे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. फलंदाज बाद, फलंदाज बालाराम बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन होऊन 2 चेंडूंचा सामना जरूर केला, पण फक्त आणि फक्त 1च धाव इथून मात्र जोडली गेली. जेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज बालाराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, मिस्टर निलेश पाटील. मी वारंवार या खेळाडूबद्दल नेहमीच एक गोष्ट म्हणतो की
प्रत्येक वर्षीच्या दमन दौऱ्यामध्ये या खेळाडूची मात्र वेगळी झलक ही आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा प्लीज. अगदी वेळ मात्र अतिरिक्त खर्च होतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही आहे आणि इथून मात्र बाद घोषित केले पंचांनी. अगदीच जर आपण पाहिलं तर या धावेची गरज होती का, हा डगआउट मधून निलेश पाटील यांना प्रश्न विचारला जाईल. कारण की अगदीच धाव घेण्याची गरज नव्हती. चेंडू काही वेळा जर आपण पाहिलं तर अगदी खेळपट्टीच्या जवळ होता. त्या कारणास्तव पंचांनी इथून मात्र बाद घोषित केलं गेलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. निलेश पाटील यांना भोपळाई न फोडता डगआउटच्या आश्रयाला धाडलं गेलेलं आहे. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. राजू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. एक टप्प्याच्या अखेर चेंडूला फील्ड केलं जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ आणि धावचाक आणि धावचीच्या स्वरूपाने विकेटचं पतन आणि एक षटकाच्या अखेरनंतर धावा जोडल्या गेल्यात त्या 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि फलंदाज बाद झालेले आहेत ते मात्र 3. चला स्पीडअप करायचं प्लीज. फलंदाज राजू बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. काहीसा जर आपण पाहिलं थोडासा आळसपणा पाहायला मिळाला दुसरी धाव घेण्यामध्ये. महेशजी वारे यांचा ऍक्टिव्हपणा जरूर होता, पण यस नो वेटचं कॉर्डिनेशन किती महत्वाचं असतं तेच कॉम्बिनेशन इथून मात्र काही जुळलं नाही. नवीन फलंदाज अशोक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे मिस्टर किशोर. चला बी रेडी बी फास्ट. गोलंदाज किशोर बॉलिंग मार्क वरती आहे. पुढचा चेंडू हातावर जाईल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले कार्पेट घरंदाज चेंडू मात्र निघून गेला. एक धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं बहुसंख्य जाऊन पोहोचेल फलकावरती 4 या अंकावरती. फलंदाज महेशजी वारे यांच्या बॅटमॅन एक धाव जोडले गेलेली आहे आणि आता मात्र फलंदाज अशोक म्हात्रे याच्या वतीने इथून मात्र अपेक्षेची पूर्तता केली जाईल का या मॅच मध्ये ते पाहणं मात्र तितकंच औत्सुक्याचं आहे. कारण की अगदीच संघ जर्मन पोगाव संघ अगदीच अडचणीमध्ये सापडला आणि ही अडचण जर कुठेतरी तुम्हाला दूर करायची असेल, जे असाध्य आहे ते मात्र साध्य करायचं असेल तर तुमचा संयम, तुमची एकाग्रता या गोष्टी मात्र खूप महत्वाच्या आहेत. अगदी यंग जनरेशन सारखी फलंदाजी आहे अशोक म्हात्रे यांची. यावेळेस मात्र पायचीची अपील जरूर केली गेलेली आहे आणि इथून मात्र पंचांनी बोट आकाशात वर केले. याचाच अर्थ विकेटचं पतन, फलंदाज बाद. हॅलो, अगदी प्राइज विकेट म्हणावे लागेल. एक मोठा मासा इथून मात्र गळाला लागलाय. नवीन फलंदाज मिस्टर
हनी फलंदाजी करता आलेला आहे. फलंदाज अशोक म्हात्रे बाद होताना आपण पाहिलं. एक मोठी प्राइज विकेट म्हणावी लागेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. एक धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 5 रन्स ऑन द बोर्ड ऑन द अप. इथून मात्र धावफलक जोडलं जाईल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारभार संघाच्या माध्यमातून, कारण की अडचणीमध्ये सापडला जनमान पोगाव संघ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना फलंदाज हनुमान आहे पोगाव संघाला. यावेळेस मात्र इट्स अ स्वीट हिट बट व्हेरी गुड पीस ऑफ फिल्डिंग. संघाकरता जवळपास 3 धावा वाचवल्या जात आहेत आणि धावसंघ जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका फसला आहे आणि विकेटचा पतन. बिग प्राइज विकेट इथून मात्र म्हणावं लागेल. महेशजी वारे यांच्या विकेटचं पतन झाले आणि अपेक्षितरित्या जर आपण पाहिलं तर एक प्राइज विकेट. 5 चेंडूचा सामना आतापर्यंत केला आणि एकंदर 3 धावांचं योगदान देण्यामध्ये यश जरूर मिळालं. किशोर यांना मात्र इथून दुसरी विकेट जरूर मिळालेली आहे. 5 चेंडूचा सामना करत चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक चांगले क्रिकेट सुरू आहे आणि मैदानामध्ये उतरलेले आहेत. अगदीच जर आपण विचार केला तर गेम प्लॅनिंग दोन्ही संघांनी आखली होती, पण मात्र जेथे तुमच्या चुका घडल्या त्या चुका घडल्यामुळेच हा फटका जो धावसंख्येमध्ये पाहायला मिळतोय आणि तीच घटना मात्र घडलेली आहे. 2 षटकाची अखेर 2 एकंदर 5 विकेट मिळालेले आहेत आणि 4 धावा या दुसऱ्या षटकामध्ये किशोर यांच्या माध्यमातून या षटकामध्ये जोडल्या गेल्या. अतिशय चिवट गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज उमेश आणि किशोर यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र निघून जातो ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावा मिळतात ते 2 धावांच्या मदतीने 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम बजरंग. नऊ अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. प्रत्येक धावेकरता इथून मात्र संघर्ष पाहायला मिळतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू हाताला गेला फलंदाज हनुमान याच्याकरता आणि इथून मात्र सत्व परीक्षा आहे, कारण की 10 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे निर्धारित 10 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा जमवणं हे पोगाव संघाकरिता अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज
द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, खेळू की नको. आणि त्याचाच यक्ष प्रश्न जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज नामदेव हनुमान यांचा जर विचार केला तर एकंदर 4 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघाकरता दिलं. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय, 1 धाव सोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 10 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 10 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षीकरण पाहायला मिळत आहे. बजरंग या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच 3 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेली आहे. अगदीच हा चर्चेचा विषय जरूर राहिलेला आहे. फलंदाज सोमनाथ फलंदाजी करता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 1च धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 11 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना एकंदर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 1 विकेट सुद्धा मिळालेली आहे. या 3ऱ्या षटकामध्ये बजरंग यांचं अतिशय चांगलं षटक इथून मात्र पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या अंकावरती. चला पुढील गोलंदाज त्वरित यायचा आहे. स्पीडअप करा, बी रेडी, बी फास्ट, कारण की अगदीच 3 षटक जे आहेत ते अवघे 15 मिनिटांच्या अवधीमध्ये इथून मात्र पूर्ण झालेले आहेत. आणि त्या कारणास्तव 4थ्या षटकाकरता जर अतिरिक्त वेळ काहीसा हा जरूर पाहायला मिळतो, कारण की नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क करते. क्षेत्ररक्षणाची जी जागा आहे, ती सजावट आहे, तिचा कुठेतरी इथून मात्र बदल केला जाईल. आणि तो बदल जो घडलाय तो मात्र खूप महत्वाचा आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय, आणि फसलाय विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज सोमनाथ बाद होताना आपण पाहतोय. गोलंदाज मनोज. चला स्पीडअप करा कृपया. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती मनोज यांना आपण पाहू शकता. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका स्वरूप फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. आतापर्यंत 11 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अपेक्षितरित्या जी फलंदाजी आहे तो फलंदाजीचा क्रम मात्र थोडासा ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो मात्र अंतिम षटक हाताळलं जातो मनोज तोरे यांच्या माध्यमातून. आणि एकूण आतापर्यंत विकेटचा जर आपण विचार केला तर 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहत आहे.
मिस्टर किरण पाटील आणि गोलंदाज मनोज थोरे आता मात्र हॅट्रिक वरती आहेत. बघूया हॅट्रिक पूर्ण होईल का किरण पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिक वाचवली जाईल. यावेळेस मात्र एक चांगला प्रहार निघून जाईल. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली गेलेली आहे. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. किरण पाटील यांनी अकाउंट आपलं ओपन केले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. फलंदाज नामदेव आणि किरण हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. अगदीच 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं हे मात्र आव्हानात्मक असेल. यावेळेस मात्र स्कोअर डिव्हिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 13 या अंकावरती धावपणे जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट आणि एकेरी धावा अशा पद्धतीचं धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत असं षटकाचं समीकरण आहे. बोला नसतं यार. यावेळेस मात्र अवसानघातकी फटका. चेंडू गेलाय कुठे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विसावण्यापूर्वीच चेंडू ड्रॉप झालाय आणि निघून जाईल चेंडू एका धावेकरता. किरण पाटील यांनी अकाउंट मात्र आपलं पुढे सरकवताना एकंदर 14 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू निर्वाणीचा चेंडू हाताळला जाईल मनोज थोरे यांच्या माध्यमातून. डॉट बॉल निर्धाव चेंडू. इट्स डॉट बॉल. 3 धावा जोडल्या गेल्या आणि एकंदर 2 विकेट सुद्धा मिळाल्या या षटकामध्ये आणि एकंदर 15 धावांचं जे टार्गेट आहे ते खारबाव संघासमोर उभं करण्यामध्ये यश मिळालंय. यापुढचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्या 2 संघादरम्यान होईल. एका बाजूला असेल भादवड आणि एका बाजूला वडगर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. भादवड आणि वडगर टॉस करता आपण त्वरित यायचा आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. नाणेफेक करण्याकरता त्वरित या. गणेश टॉस होतो तर नाणेफेक जिंकलेली आहे भादवड संघाने वडगर संघाने आणि भादवड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. खूप खूप धन्यवाद. तर भादवड संघाचे कॅप्टन आणि वडगर दोन्ही संघांनी बॉल चॉईस करता यायचे. 15 बॉल चॉईस करता दोन्ही वडगर आणि भादवड. दोनच कमिटी का आदेश चला स्पीडअप करा. 15 धावांचं आव्हान आहे. फलंदाज कोण आहे बॉलर? संतोष. अरे दोन आई तर बॉल देऊ नका रे.
दोनच बॉल सगळेच बॉल चेक करा मग. अरे 5-6 बॉल तुम्ही चेक करा कसा काय जमान ते देऊ नको रे. प्रत्येकाला फक्त 2च बॉल देस. बॅट्समन कोण आहे? ठेवच्या आतमध्ये 2च्या वरती बॉल द्यायचा. यावेळेस मात्र ठोकलाय तो षटकार की चौकार. दोनच बॉल द्यायचे. बघा वारंवार आम्ही सूचना करतो चेंडू निवड करण्याकरता फक्त आणि फक्त 2च चेंडू दिले जात आहेत. अतिरिक्त चेंडूची मागणी आपण करू नका. पुढचा चेंडू. हॅलो हॅलो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फिल्डिंग आपली मग तेच ना तिथं. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेलाय. एकच धाव जोडली जाईल. सामन्याची सुरुवात जर आपण पाहिलं तर चौकाराने झाली. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र धावचीची संधी आहे पण चेंडू मात्र एका धावेकरता जरूर निघून गेलाय असंच म्हणावं लागेल कारण की धावसंख्या खूपच कमी झालेली आहे. थोडीशी खेळाडूमध्ये अनुत्सुकता जरूर पाहायला मिळते पण अधिक शेवटच्या क्षणापर्यंत लढत देणं हे खूप गरजेचं आहे. क्रिकेट या खेळामध्ये तीच द्वंद्व युद्ध आपल्याला वारंवारतेने पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडूची फेकी. एक धाव जोडली जाईल. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 6 या अंकावरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला. एकच धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. गोलंदाज संतोष मामा गोलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लोज क्षेत्ररक्षण इथून मात्र पाहायला मिळेल कारण की एक धाव वाचवणं तितकंच गरजेचं आहे. आता मात्र एकच धाव पाहायला मिळेल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या फलकावरती 8 धावा 1 षटकाच्या अखेरनंतर. चला स्पीडअप करायचं. पुढील गोलंदाज आपण त्वरित या. अगदीच वेळ मात्र अतिरिक्त खर्च केला आणि पंच आपण सुद्धा वारंवार सूचना करा खेळाडूंना. गावदेवी बादवड संघाने आपल्या चेंडूची निवड इथून मात्र केलेली आहे. अनेक अनेक धन्यवाद. वडगर संघ आपला चेंडू निवड केला असेल तर त्वरित आमच्यापर्यंत सुपूर्द करा. जोशी साहेबांची सूचना आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला. निघून जाईल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव जोडली जाईल. चेंडूची फेकी येईल. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र हातामध्ये काहीसा मिळत नाहीये. गोलंदाज अशोक म्हात्रे यांचा जर विचार केला तर थोडेसे निराश जरूर आहेत आपल्या सहकाऱ्यांवरती. एकंदर धावा जोडल्या जातात ते 2. अशोक धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. यावेळेस मात्र मॅच इंटू द फिनिश केली जाईल का? निलेश पाटील चेंडू मागे झेपावतात. तत्पूर्वी चेंडू रिकॉसियस होईल. नोमॅन लाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने 11 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. चला फलंदाज त्वरित आपण घाई करायची. धावत चला प्लीज. अजूनही आपल्याला शेड्यूल मधील बरेच सामने खेळवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. डॉट बॉल विदाउट चेंडू.
3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झाले. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस मात्र झेल सुटतोय. प्रयत्न चांगले आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला त्वरित सुरुवात करा आणि यावेळेस मात्र गेम इन टू द फिनिश. विजयाचा चौकार जोडला गेलाय खारबाव संघाच्या माध्यमातून. वेल डन, वेल प्ले टीम खारबाव. चला राजवाड संघ त्वरित आपण स्पीडअप करायचं आहे आणि वडगर संघ आपण फलंदाज पाठवायचे आहेत. चला बाजवड संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचं.